2022चा या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पद्मश्री तीर्थरूप डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाचा अतिशय महत्त्वाचा असा बहुमान महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे। मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी आणि या भूषण हे पुरस्कार देण्याची जी समिती आहे, या समितीच्या वतीने सर्वानुमते एकमताने हा अतिशय मानाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेबांना देताना आम्हाला खूप आनंद होतोय। त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने देखील केंद्र सरकारने गौरवलेलं आहे। त्यांचं गेल्या अनेक वर्ष अखंडपणे अव्याहतपणे सुरू असलेलं जे सामाजिक कार्य आहे, व्यसनमुक्ती आहे, अंधश्रद्धा निर्मूलन आहे, स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपण आहे, आध्यात्मिक कार्य आहे, असे अनेक जे सामाजिक कार्य सामाजिक कामामध्ये स्वतःला वाहून घेतलेले अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मी शासनाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या पुरस्कारामुळे या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची ते उंची वाढली, त्याचं महत्त्व वाढले असं मी म्हणेन। कारण त्यांचं कार्य या समाज जीवनामध्ये या प्रत्येकाच्या मनामध्ये पोचलेलं आहे आणि अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब त्यांच्या प्रेरणेमुळे मार्गदर्शनामुळे वाचलेली आहेत, हे सारा महाराष्ट्र जाणतो। म्हणून मी पुन्हा एकदा पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। राज्य सरकारकडून या पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। अप्पासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील जाणते समाजसेवक, निरूपणकार आहेत। त्यांचे वडील ज्येष्ठ निरूपणकार नाना धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल टाकत अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे, रक्तदानाच्या शिबिरांचं किंवा निःशुल्क वैद्यकीय शिबिराचं आयोजन करत असतात। रोजगार मेळावे असतील, स्वच्छता मोहीम असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, व्यसनमुक्ती केंद्र असतील इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून ते समाजोपयोगी कार्य करत असतात आणि समाज प्रबोधनही करत असतात।